हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता आटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलं, जोडून या धन उत्तम याचावे, जोडून या मन भक्ती करावी. आपण पैसा, वस्तू, संसारात सगळं जमवतो, पण मनाची श्रीमंती जमवतो का? आई म्हणून, सून म्हणून, बहीण म्हणून आपण घरासाठी खूप काही करतो, पण स्वतःसाठी काय करतो का? त्याच्यासाठी आपण थोडासा टाईम काढून आपल्यासाठी थोडासा वेळ देऊन आपण कीर्तन वगैरे, कीर्तनाला, देवदर्शनाला असं आपण आपल्या स्वतःसाठी जायला पाहिजे. दर्शनासाठी, कीर्तनासाठी थोडासा टाईम दिला पाहिजे. नाहीतर दिवसभर चाललंयच आपलं रडगाणं, रोजचे कामं, मुलांचा अभ्यास, मुलांचे डबे, शाळेत सोडवा आणा, हे सगळं आपल्या मागं असतं 24 घंटे. त्याच्यातून आपण वेळात वेळ काढून थोडंसं कीर्तनासाठी, थोडंसं दर्शनासाठी बाहेर गेलं तर थोडंसं मन शांत होतं आणि ते आपल्या मनाला थोडीशी समाधान वाटते. बाहेर गेल्याच्या नंतर टेन्शन वगैरे थोडंसं टेन्शन फ्री होतं. माणूस जरा छान वाटतं. बाहेर फिरून वगैरे आल्यावर 2-3 तासाचं कीर्तन असतं, तेवढं ऐकून घरी आल्याच्या नंतर खूप फ्रेश वाटतं. आणि आमच्याकडं आठवड्यातून 2 दिवस बाजार असतो, शुक्रवार आणि मंगळवार. त्या दिवशी मी शुक्रवार होता बाजाराला गेले आणि कवळे आमचे खूप खराब झाले होते. दुकानातलं मी त्या मोबाईलचं रिपेअरिंग करायला गेले होते तेव्हा बघितलं तर दुकानातलं पण कवळ खराब झालेलं दिसलं मला. म्हणलं 2 घरासाठी, घरचं पण खराब झालं होतं आणि दुकानातलं पण झालं होतं. मग त्याच्यासाठी 2 कवळे घेऊन आले छानपैकी मस्त. दुसऱ्या दिवशी शनिवार होता, म्हणलं शनिवारी बांधूया. आणि अमावस्या किंवा पौर्णिमेला बांधायचं असतं कवळं, पण पौर्णिमेला काहीतरी ग्रहण येते, त्याच्यामुळे म्हणलं आता शनिवार आहे तर शनिवारी बांधून टाकावं होळीच्या आधीच. मग असे 2 कवळे आणले, मस्त स्वस्तिक वगैरे काढली 5 असं नाही का, हळदी कुंकावणी नाही का स्वस्तिक काढायची असते. आणि कवळ्याच्या बुडाला असं बुक्का आणि चुना लावायचा असतो. असं आम्हाला आमच्या बामण येत होते पहिले पूजाला, वास्तुशांतीला आले होते, मला त्यांनी सांगितलं. तेव्हापासून मी त्यांनी सांगितलं मी तसं करते. दुकानात एक आणि घरी एक असे 2 कवळे आणले. त्यांना पण तयार करून दिलं दुकानात आणि घरी एक बांधून जा म्हणलं सकाळी सकाळी नाही का. सकाळी जाताना शनिवार होता तर दर शनिवारी ते मंदिरात पण जातात, शनीच्या मंदिरात दर शनिवारी न चुकता दर्शनासाठी जातात. दुसरं काय दुसरीकडे नाही जाता येत, उपास वगैरे नाही पकडता येत, दिवसभर कामे वगैरे असतात, त्याच्यामुळे सकाळी दर्शनाला जाऊन येतात शनीच्या दर शनिवारी. आणि मस्त असं कवळं वगैरे बांधलं. प्रज्यू शूट घेत होता, ओंकार दुकान उघडायला गेला होता पुढे आणि हे जेवण वगैरे करून जाणार होते मागून. दारातलं खवळ खूप म्हणजे खराब झालं होतं पूर्ण. असं पाणी म्हणजे सुकूनच गेलं तर सगळं, बारीक छोटंसं बॉलसारखं होऊन बसलं होतं. खूप दिवस झालं बांधायचं चाललं होतं. आज उद्या बांधू, बांधूया, अमावस्याला बांधू, पौर्णिमेला बांधू, ते काय टाईमच येत नव्हता. मग नंतर आणलंच, मला जाऊ द्या आता उद्या शनिवार आहे तर बांधून टाका. नंतर आता होळी पण येणार होती जवळ, त्याच्यासाठी अशा शेणाच्या गौऱ्या, मग शेणाच्या गौऱ्या होळीसाठी 5 गौऱ्या आणायच्या असते. तिथं 50 रुपयाला 5 देतात, 10 रुपयाला 1 गौरी असती. आणि माझ्या लक्षात आलं आता होळी पण येणार आहे जवळ, मग आपल्या घरी गाय होती, शेण पण असतं, त्याच्यामुळे म्हणलं 4-5 गौऱ्या बनवू आपण नाही का, बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आहेत तर बनवू म्हणून लक्षात आलं. प्रजेला सुट्टी होती, मला चला थोडंसं शूट घे, थोडंसं नाही का गौऱ्या कशा बनवतात आमच्याकडं. आमच्या गावाकडं अशी गौऱ्या बनवतात, खाली थापीत असतात बरं का गावाकडे. मस्त खाली ते भुसकट वगैरे टाकतात, त्याच्यावर थापितात, मस्त छान गौऱ्या होत असतात. पण इथं म्हणलं फरशीला चिटकून बसन, त्याच्यामुळे मी हातावर असे जाडच केलेले, पातळ केलं ना तुटून येतात, त्याच्यामुळे थोड्याशा जाड ठेवल्या गौऱ्या. बघूया वाळल्यावर कशा होत्या. तर गेल्या वर्षी खूप केल्या होत्या, विकल्या पण होत्या आम्ही. त्याचं विकल्याच्या नंतर त्या गौऱ्याच्या पैशाचं आम्ही गायला खायला आणलं होतं. पण ह्या वर्षी नाही, मला टाईमच भेटला नाही गौऱ्या वगैरे करायला, खूप दिवसभर कामं वगैरे असतात आणि नाही बनवल्या. एक वर्ष बनवल्या होत्या तर त्याचे बरं 400-500 रुपये जे आले होते का होळीला ऐकल्याच्या नंतर गौऱ्याचे, आम्ही त्याचं गायलाच खायला घेऊन आलतो नाही का. तर मग ह्या वर्षी नाही मला टाईम भेटला. मला आपल्या स्वतःसाठी घरच्या घरी आपल्या घराला नाही का होळी दिवशी जे बाहेरून विकत आणतो आपण, ते विकत न आणता आपल्या घरच्या घरी तयार करूया. म्हणजे अशा गौऱ्या केल्या शेणाच्या, मस्त गायच्या शेणाच्या गौऱ्या. भेटत नाही तर सिटीला तर भेटतच नाही. गायचं शेण, गायचं गोमूत्र, गायचं दूध भेटणं खूप मुश्किल आहे नाही का. सगळं मिक्स डेअरीतून जर आणलं तर प्रज्वल दूध पित नाही. अशा मुलाचे नखरे आपल्या घरच्या घरी होते. थोडासा त्रास होतो, थोडं कामाचा लोड होतोय, पण घरच्या घरी पौष्टिक वगैरे मुलांना दूध वगैरे प्यायला भेटतं. आणि घरचं तर वेगळंच असतं. मग डेअरीत कसं जर्सी गायचं, म्हशीचं दूध कसं एकत्र असतं का, कसं मिक्स असतं का, काहीच माहीत नाही आपल्याला. त्याच्यामुळं घरच्या घरी गायचं दूध वगैरे असलेलं चांगलंच असतं. मग त्याचं तूप वगैरे, ताक
छानच होते. हे अशा मस्त गावऱ्या केल्यात. गावाकडे आमच्या अशा गावऱ्या करतात तर खाली थाप येत असतात डायरेक्ट भुसकाटावर, पण इथं कसं फरशीला चिटकून बस परत निघलीच नसती ती गौरी, त्याच्यामुळे म्हणलं हातावरच आपलं असं थापून ठेवावी. कुणाकुणाकडे अशा गावऱ्या करतात, आमच्याकडे करतात. होळीसाठी खूप महाग आहेत इथं. 5 रुपयाला, 10 रुपयाला, 50च्या 5 अशा गावऱ्या विकतात. लहान मोठ्या असतात ते. लहान मोठे आणि जसे असतील गावरे तसे पैसे द्यावे लागते. 5 रुपयाला पण छोटे आणि 2 रुपयाला पण आहे. 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये असे आहेत छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गावऱ्या. मग घरीच असे 10-15 गावऱ्या केले मी. नंतर मला होळीपर्यंत वाळून बसतील. एवढं ऊन पडतंय ना, खूप ऊन पडतंय. 2-4 दिवसात छान वाळतील. मग झाल्या गावऱ्या करून वगैरे मग नंतर प्रज्वलला सुट्टी होती. मग स्वयंपाक पण बाकी होता. सकाळ सकाळी लवकर आंघोळीच्या आधी हे सगळे कामं केले. साफसफाई गायच्या गोट्याची. सकाळी खूप कामं असतात सगळे. ते साफ करायचं, तिला खायला टाकायचं, परत बाहेरचं झाडून वगैरे साफसफाई केल्याशिवाय बाकीचे कामं नाही करता येत. मग घरातले कामं नंतर आपलं दिवसभर चालले. सकाळी यांना जेवायला वगैरे दिल्याच्या नंतर हे चालले आमचं सगळे दुकानात वगैरे गेले. म्हणलं चल प्रजू तू थोडंसं ये मला मदत करू लागायला. मग तो पण आला. ते लाईट नव्हती तर त्याला पण टाईमपास होत नव्हता. घरात पोयम पाठ करत करत तो माझ्या मागं पुढे करत होता. गाईचं गोटा वगैरे धुवून काढलं मस्त छान. तिला पण फ्रेश वाटतं जरा नाही का रोज साफसफाई ठेवल्याच्या नंतर. आणि कोणी आलं गेलं तरी चांगलं वाटतं गाईपाशी नाही का. कोणी बायका येतात भाजीपाला वगैरे तिला नाही का असं वाटाणा निवडलेला, भाज्या निवडलेल्या तिला खायला घेऊन येतात, किंवा काय टरबूज कलिंगड आणलेले त्याच्या साली वगैरे तिला देतात. असं म्हणजे टाकून देण्यापेक्षा नाही का. भुसकट वगैरे दळणाचं चाळण, गहू कुणी भोडून आणून देते, कुणी काय काय चालूच असते. मग छानपैकी अशा गावऱ्या वगैरे बनवून घेतल्या. होळीसाठी मस्त तयारी चालू झाली आमची होळीची. आता नंतर तुकाराम महाराजी बीज पण आहे. खूप गर्दी व्हायला लागली बरं का आता. बीजी दिवशी तर एवढी गर्दी असते ना, ढकलाढकली फार चोरं तर एवढे असतात ना, भीती पण वाटते आणि जावं पण वाटतंय दर्शनाला वगैरे. 12 वाजता झाड हालतं. तुकाराम महाराजाचं 12 वाजेपर्यंत कीर्तन असतं त्या दिवशी. मस्तपैकी तिथं सगळे पाहुणे रावळे आल्याच्या नंतर दर्शनाला वगैरे जात असतो. तर रात्रीचं पण निवांत मस्त छान दर्शन, खेळायला मुलांना रथपाळणे वगैरे तुम्हाला दाखवीन पुढच्या ब्लॉकमध्ये. बघा मस्तपैकी अशा गावऱ्या वगैरे घालून घेतल्या. आणि 10-15 गावऱ्या झाल्या तेवढ्या शेणाच्या. 2च दिवसाचं शेण, म्हणजे कालचं दुपारून थोडंसं ठेवलं होतं ना, आणि आजचं 15 गावऱ्या झाल्या. नंतर आम्ही चाललो प्लॉट बघायला चाललो होतो. प्लॉट घेतला एक तिकडं, तर ते प्लॉट बघायला चाललो होतो. 2 व्हीलरवर ही एवढी गर्दी होती ना, 4 व्हीलरवर घेऊन जाताच येत नव्हतं. म्हणून हे म्हणले नको मोठी गाडी घ्यायला, आपली छोट्या गाडीवर गेलं नाही एका साईडनी पटकीन जाऊ. आणि नंतर माझं लाडक्या बहिणी योजनेचं हे करायचं होतं, KYC करायची होती, म्हणून गेलो होतो आम्ही तिथं. तर त्यांनी चेक केलं माझं, तर ते मला तुम्ही अपात्र म्हणून ठरलात. माझं त्याच्यात नावच नव्हतं, यादीमध्ये माझं नाव नव्हतं. माझं नाव कॅन्सल झालेलं होतं. मग तिथं बघितलं, ट्राय केलं, पण नाहीच, माझं नावच नव्हतं यादीमध्ये. मग ठीक आहे, मग तिथं नंतर मग यायचं होतं आम्हाला कीर्तनाला. संत तुकाराम महाराजांचे बीजीच्या आता तयारी सुरू झाली. सगळीकडे जागोजागी कीर्तने चालू झालेत. नंतर गाथा मंदिरामध्ये आलो होतो आम्ही कीर्तनासाठी. 8-6:30लाच कीर्तन सुरू होते, पण आम्हाला 8 वाजले होते. सगळे कामं करत करत इकडं जा तिकडं जा, बाकीचे खूप सगळे कामं करत आलतोत. मोबाईलचं पण थोडंसं काम होतं, मोबाईल पण रिपेअर केला थोडा. आणि नंतर दर्शनासाठी आलोत आणि कीर्तन पण ऐकायचं होतं. इथं खूप छान मंदिर किती सजवलं आहे बघा आता बीजीसाठी. सगळ्या लायटिंग सगळीकडे लायटिंग. आणि रात्रीचे 8 वाजले होते, बाहेर सगळा अंधार झाला होता. मग आम्ही गाडीवर आलोत आणि पुढं सगळे आमच्या सोसायटीतल्या बऱ्याच बायका गेलेल्या होते कीर्तन ऐकण्यासाठी. हे बघा, आणि सहल पण आली होती, पिकनिक आली होती कुठून तरी दर्शनासाठी. पण उशीर झाला होता ना पिकनिकला, त्याच्यामुळे त्यांना तिथं कुठंतरी मुक्काम वगैरे केला असेल. ते पण मुलं आलते दर्शनाला. सगळे युनिफॉर्मवरच होते, स्कूलचा युनिफॉर्म होता संत तुकाराम महाराजांचा. असं मस्त छान खूप मोठं ग्राउंड आहे आतमध्ये, खूप मोठं बांधकाम झालं आहे छानपैकी. मग म्हणजे कीर्तन वगैरे ऐकून झालं. नंतर कीर्तन ऐकल्याच्या नंतर सगळ्याला महाप्रसाद असतो बघा. अरे इथं जाय ओंकार कुठतरी बसलं. नंतर बघा पंगत आधी जेंट्स माणसाची पंगत बसवली, नंतर लेडीजची. खूप मोठा सभामंडप आहे, इथं खूप लोक बसतात जेवायला. आणि इतकी शिस्त आणि इतके छान. आणि ते सगळे बाकीचे इथं जेवढे नाही बसले ते साईडला बसलो होतो आम्ही. आधी ओंकार प्रज्वल हे ते सगळे जेवायला बसले तिकडं.
खूप छान 7 दिवस मस्त छानपैकी कीर्तनं, नंतर जेवण मस्त, मुलांना पण एन्जॉय. मग नंतर त्यांचं झालं जेवण, नंतर आम्ही बसतो. शूट वगैरे काढू शकत नाही, तिथं कॅमेरे वगैरे असतात. त्याच्यामुळं मी शॉर्टकटमध्ये हातात धरूनच असं नाही का मोबाईल थोडंसं काढून घेतलं. सगळे लेडीज बसल्या होत्या, जेवायला वाढत होते दादा. तिथं भोपळ्याची भाजी, खिचडी आणि बाजरीची भाकरी होत्या. घरी कधीच भोपळ्याची भाजी खात नाहीत, प्रज्वलचे पप्पा पण खात नाहीत, प्रज्वल पण खात नाही. आणि भाकर मेन म्हणजे प्रज्वल घरी कधी हातसुद्धा लावित नाही भाकरीला. आणि तिथं एवढं छान मस्त भोपळ्याच्या भाजीत भाकर वगैरे चुरून मस्त खाल्ली त्यांनी. म्हणलं आता तुला रोजच घेऊन जायला पाहिजे तिथं, नाही का. घरी खात नाही, घरी म्हणतो मला भाकर नाही पाहिजे, मला हे नको, मला ते नको. तिथं छान पंक्तीला बसून एकामेकाच्या नादाने, मुलांच्या नादाने मस्त जेवण केलं त्यांनी. आणि मग पप्पासोबत आला घरी पुढं. आधी माणसाची पंगत झाली होती, नंतर आम्ही बसलो होतो. तोपर्यंत ते घरी वगैरे आले आणि त्याची एक्झाम पण चालू होती ओमकारची. ते म्हणला तो लगेच गेला, जेवला की लगेच गेला. तो नाहीच म्हणत होता यायला, पण म्हणलं चल, परत गर्दी झाली ना आपल्याला नाही जाता येणार, 1-2 दिवस जाऊया, नंतर नको. खूप गर्दी होती, खूप बाहेरचे लोक येतात संत तुकाराम महाराजांच्या बीजीला. नंतर नको म्हणलं. मग 2 दिवस थोडीशी कमी गर्दी. होळी झाल्याच्या नंतर लय गर्दी होती, खूप गर्दी होती, खूप बाहेरून लोक येत बघा. अशी भाजी, भाकरी आणि खिचडी. सगळेजण संस्थेतले मुलं आहेत हे सगळे जेवायला, जे वाढतात का ते सगळे संस्थेमधले मुलं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला ब्लॉग आमचा कमेंट करून सांगा.